आज आम्ही पंधरा या ठिकाणी आलो आहोत, तर आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. तर तुमचा परिचय सांगा थोडक्यात. मी विशाल दिलीप घोरपडे, बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष आहे आणि माझे पप्पा पाटबंधारे खात्यामध्ये 1987 ते 96 पर्यंत इरिगेशन खात्यामध्ये त्यांनी कार्यरत काम केलेलं आहे व त्यांच्याबरोबर इतर 8 जणही कामाला आहेत. त्यातले 2 जण एक्सपायर झालेले आहेत आणि त्यातले 7 जण लोक आता हयात आहेत. तर आम्ही उपोषणाला बसण्याबाबत या ठिकाणी तुम्हाला बातचीत करणार आहोत. कधीपासून बसणार उपोषणावर? आम्ही दिनांक 10/8/2026 रोजी उपोषणाला माळेगाव वसाहत पंधरे या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. तुम्ही पत्रव्यवहार केलाय का? आम्ही पत्रव्यवहार पोलीस स्टेशन बारामती, माळेगाव पोलीस स्टेशन, राधाकृष्ण विखे पाटील, डुबल साहेब कार्यकारी अभियंता पुणे या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. तुम्ही कायदेशीर कोर्टामध्ये केस होते का, तुमच्या पत्रव्यवहार केला होता का? आम्ही 1996 साली अजितदादा पवार ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस आम्ही पुणे कामगार न्यायालयामध्ये यांच्या खात्याच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये गेलतो. 2014 आणि 16 मध्ये आमच्या साईडनं निकाल लागूनही खात्याच्या लोकांनी आम्हाला कामावरती अद्यापही घेतलेलं नाहीये. तुम्ही उपोषणासाठी किती लोक बसणार आहे? उपोषणासाठी आम्ही टोटल 9 लोक बसणार आहोत. त्यातले 2 जण एक्सपायर आहेत, त्यांची मंडळी आणि एक त्यांची जी मुलगी आहे ते उपोषणाला आम्ही बसणार आहे. असे 9 जण. कुठल्या मार्गाने उपोषण करणार आहे तुम्ही? आम्ही शांततेच्या मार्गाने आणि संयमाच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने आम्ही उपोषणाला बसणार आहोत. जर उपोषण सक्सेस नाही झाल्यास आम्ही डुबल साहेबाच्या ऑफिसमध्ये जाऊन आत्मदहन करणार आहोत. तुम्ही संबंधित खात्याकडे पत्रव्यवहार केला होता का, किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी तुमच्याशी काही चर्चा केली आहे का? आम्ही पत्रव्यवहार पोस्टामार्फत डुबल साहेबांना केलेला होता. तर त्यांचं आत्ताच मला पत्र आलेलं आहे की बाबा ते आपण चर्चा करू असं नुसतं म्हणत आहेत, पण त्यांचं मूळ उद्देश त्यांचा आहे की ह्या लोकांना कामावरती नाही यायचं. त्यांनी फक्त त्यांच्याकडे जे कागदपत्र व्यवहार आहेत ते आम्हाला दाखवावं, त्यानंतर आम्ही चर्चा करायला त्यांच्याबरोबर तयार आहे. आमच्याकडं प्रत्येकाच्या इरिगेशन खात्यावरती काम केलेलं 12 वर्ष काम केलेलं सगळं रजिस्टर आमच्याकडे ऑलरेडी दाखवायला त्यांना आहे. तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत उपोषणाच्या? उपोषणाला बसल्यानंतर आज 1996 पासून ते आज तागायत यांचे सगळे पैसे म्हणजे जी थकबाकी आहे ती आम्हाला मिळावी. ह्यांना कामावरती ज्यांचे दिवस अजून म्हणजे कामावरती घ्यायचं आहे त्यांना कामावरती रुजू करून घ्यावं. त्यांना सगळ्यांना पेन्शन मिळावी. ह्या आमच्या प्रमुख मागण्या असणार आहेत. एक वेळ तुमच्या उपोषणाची तारीख, वेळ आणि ठिकाण सांगा. आमचे उपोषण 10/8/2026 रोजी माळेगाव वसाहत पंधरे या ठिकाणी असणार आहे. ते साहेबांच्या ऑफिस समोर.